ओके, नमस्ते। आज का जो सेशन है हिंदी भाषा में होगा, लेकिन आज का स्पीकर होने की वजह से मैं चाहता हूं कि यह सेशन वन वे नहीं होना चाहिए, टू वे होना चाहिए। ओके, आदान और प्रदान दोनों होना चाहिए, क्योंकि अगर मैं बोलते रहूँगा, आप सुन रहे हो, आपको रिसीव हो रहा है या नहीं हो रहा है, ये पता नहीं होगा, क्योंकि वी आर ऑन वर्चुअल मीटिंग ना। इसलिए आप जितने मुझे आप दिख रहे हो 25 अदर्स, आपके मोबाइल की स्क्रीन, वीडियो स्क्रीन ऑन रखिए। ऑन रखने से क्या फ़ायदा होगा, आप ठीक से रिसीव कर पाओगे, आप कंसंट्रेशन से सुनेंगे। नहीं तो क्या होता है, वीडियो स्क्रीन ऑफ रहता है, हम हमारा काम करते रहते हैं, हमें लगता है कि हम तो सुन रहे हैं। ओके, क्योंकि मैं जो भी चर्चा करने वाला हूँ एक डिसीज पर नहीं करने वाला हूँ। ये डिसीज है, इसके लिए ये मेडिसिन है और इसकी ट्रीटमेंट हो चुकी है, ऐसा नहीं है ना। क्योंकि विषय जो है आपके दिमाग, दिल दोनों में जाना चाहिए, है ना। इसलिए वीडियो ऑन, अगर आप साइलेंट जोन में नहीं हो तो म्यूट रखिए, अगर आप साइलेंट जोन में हो तो अनम्यूट रख सकते हो, जिससे आदान प्रदान होते रहेगा। ओके, मैं पहले एक आपसे क्वेश्चन पूछना चाहता हूं, आप अपनर्भोग को किस नजरिए से देखते हो? आपके लिए अपनर्भोग क्या है? कोई भी बोल सकता है, एक दो जन। व्हाट इज अपनर्भोग? सर, एक व्याधि होने के बाद उस व्याधि का जो संप्राप्ति विघटन है वो पूरी तरह से होगा और शरीर पूर्ण तरह से स्वस्थ होगा, तो उसको पुनर्भोग कर सकते हैं। ओके, ठीक है। और व्याधि चिकित्सा होने के बाद फिर से वह व्याधि उत्पन्न नहीं हुए, इसके लिए जो चिकित्सा देंगे उसको पुनर्भोग चिकित्सा कहेंगे। राइट, सतीश सर बोल रहे हैं व्याधि को संप्राप्ति का पूरी तरह से विघटन होना। अरुणा मैडम ने ऐड किया है कि फिर से न होना। ओके, नाइस। और कोई बताना चाहता है? धातुओं का बल बढ़ाना, रसायन हाँ, चिकित्सा धातुओं का बल बढ़ाना, जिससे फिर से रिकर नहीं होती थी। धातुओं का बल बढ़ाना। देखिए, आप सभी अपने अपने जगह पर एकदम परफेक्ट है, कोई भी गलत नहीं है, क्योंकि एवरीथिंग इज परफेक्ट। सभी को बनाने वाला वह ईश्वर जो हम कहते हैं, इसने बनाया है और वही सब कर रहा है ना। लोग आयुर्वेद के प्रति किस प्रतिमा की वजह से आकर्षित है कि आयुर्वेद में किसी भी व्याधि का चिकित्सा जड़ से होता है, हो ना, बराबर? हाँ, बोलिए।
अभिलाषा जी बोलिए। आपने हैंड रेज किया है, कुछ बोलने का है? अनम्यूट करके बोल सकते हैं। ओके, ठीक है। किसी भी रोग का या विकार का, व्याधि का जड़ से निकाल कर फेंक देना, जब हम एक व्याधि को जड़ से पूरी तरह से मिटा देते हैं, उसका पूरे इस तरह से उद्भव नहीं होता है ना। क्या हमने अब तक के जिंदगी में, अब तक के प्रैक्टिस में ऐसा उदाहरण देखा है कि हाँ ये अपुनर्भव हो चुका है? प्लीज टेल मी if anyone have this example. What is अपुनर्भव? क्या आपने इसे देखा है, सुना है? कह सकते फ्रेंकली। सर अब कितने लगभग, अभी मैं पिछले 11 साल से आयुर्वेद प्रैक्टिस ये कर रहा हूँ, तो आपके इतनी डेप्थ में जितना मेरी मति से है मुझे समझ में आया उतना मैं बोल रहा हूँ। अभी जब 2013 को क्लिनिक प्रैक्टिस चालू की थी, तो वहां से अब तक किसी किसी डिसीज के लिए जो लोग आए थे, तो उनका जो पूरा वो डिसीज तो पूरा कम हुआ था प्रॉपर ट्रीटमेंट लेने के बाद में वो आते हैं तो दूसरी व्याधि के लिए आते हैं, तो ये पुनर्भव कर सकते हैं सर? नहीं, बताइए बताइए, क्योंकि जितना आप अलग अलग नजरिए से आगे आपके विषय को रखेंगे, उतना डीप से आप समझ पाओगे। अगर मैं बताते चला गया तो कुछ बातें आपके इधर से भी जा सकती हैं। मुझे नहीं, मुझे चाहिए कि मैं जो बताने वाला हूं आपके यहाँ भी जाए और यहाँ भी उतरे। ओके, और इसका यूटिलाइजेशन आप कर सके। क्योंकि अपुनर्भव को जो जिस तरह से मैं आपको बताने वाला हूं, वह केवल थ्योरी नहीं है। मैं आपसे अपुनर्भव के बारे में थ्योरी, प्रैक्टिकल और एक्सपीरियंस, इन सभी स्तरों पर बातचीत करने वाला हूं। ओके, अनम्यूट करके आप बता सकते हैं क्या आपके जितने साल की प्रैक्टिस है, या जितने समय की वैद्यकीय व्यवसाय है, या आपकी उम्र का अनुभव कि हाँ मैंने अपुनर्भव को अनुभव किया है। जाने दीजिए, आपके पेशेंट छोड़ दीजिए। आप खुद को कभी अपुनर्भव महसूस कर पाए, खुद का स्वयं का? खुद से एक प्रश्न कीजिए। कर पाए हैं? दिस इज नॉट, दिस इज वन वे ट्रांजैक्शन। सर यहाँ अपुनर्भव की जो आपको अपेक्षित परिभाषा है वो अगर बोलेंगे ना तो हम और ज्यादा इजीली बात कर सकेंगे इस पे। नहीं, मुझे अपेक्षित शास्त्र के बाहर का कुछ अपेक्षित नहीं है। मुझे शास्त्र ने जो बताया है अपुनर्भव, पहले वही समझना हो ना। अभी फिर अगर एक्सपीरियंस के अपुनर्भव तौर पर मैं बाकी चीजों को बता दूं।
अपुनर्भव देखे तो ज्वर की चिकित्सा करते हैं, लेकिन बाद में फिर किसी न किसी वजह से ज्वर आता है। कास देखे तो कास हम्म, भी आता है। तो उस हम्म, पर्टिकुलर विषय की हम बोल नहीं सकते ना कि अपुनर्भव चिकित्सा हुई है, क्योंकि उसका उद्भव हम्म, तो हुआ ही है। तो हम्म, ये तो मतलब अपुनर्भव हुआ ऐसे हम नहीं बोल सकते। हम उसके अपुनर्भव तक बिल्कुल प्रयास करते हैं कि अपुनर्भव नहीं हुए। लेकिन इसके लिए दोनों तरफ से, मतलब वैद्य की तरफ से भी और रुग्ण की तरफ से भी, दोनों तरफ से हम्म, प्रयत्न होना बहुत जरूरी है, ऐसा लगता हम्म, है। मतलब जैसे उन्होंने बताया कि आपको क्या एक्सपेक्टेड है, इसके ऊपर वो बता सकते हैं। जो हम्म, मुझे समझा वो मैंने बता दिया। यस, बराबर। शास्त्र को छोड़कर, शास्त्राधार को छोड़कर मुझे कुछ अलग अपेक्षित नहीं है। लेकिन शास्त्र अपुनर्भव किसे कहता है, ये हमें समझना चाहिए। बराबर। सर कौन जैसा बता कि सकता मैडम है? अब हम्म, ने अभी मैडम बोल रहे थे ना कि अब जो उन्होंने व्याधि बोली है उसमें तो रिकरेंस होता ही है, लेकिन हम्म, ऐसे कुछ भी व्याधि है, गुदगत रोगा करो, श्वित्र हम्म, करो, स्किन डिसीजेस, जहाँ हम्म, एक बार ट्रीटमेंट लेने के बाद पेशेंट 10-10 15-15 साल फिर आया है तो दूसरी दिक्कत प्रॉब्लम के लिए आया रहता है ना, तो हम्म, उस व्याधि का तो पुनर्भव हो गया है ना। हम्म। एक ध्यान में देखिए, अपुनर्भव की व्याख्या क्या है। ओके, पहले ये समझ लीजिए, फिर इस प्रश्न के उत्तर को हम किस तरीके से देख सकते हैं, या इसके उत्तर को पहले से सोचिए। शास्त्र क्या, किसे अपुनर्भव कहता है? अपुनर्भव यानी न पुनः उद्भव, है ना? पुनः उद्भव ही नहीं है, पुनः उत्पत्ति नहीं है, पुनः सृजन नहीं है। इसे अपुनर्भव कहा जाता है। क्यों नहीं है? हाउ इट इज पॉसिबल? ऐसा हो सकता है, जैसे ज्वर का अपुनर्भव हम बोल रहे हैं, व्याधि का अपुनर्भव बोल रहे हैं, अम्ल पित्त का रोग का अपुनर्भव हो गया, उसका अम्ल पित्त खत्म हो गया, फिर बाद में वो समझे हमारे पास कास के लिए आया। आया ना? नाम व्याधि का कोई भी हो, लेकिन वो व्याधि लेकर आया ना। यानी व्याधि का अपुनर्भव, यानी अपुनर्भव हुआ क्या? नहीं हुआ। शास्त्र इसे अपुनर्भव नहीं कहता। एखादे व्याधि का अपुनर्भव होना, करना, इसे अपुनर्भव नहीं कहा जा सकता। इसे हम हमारे खुद के शास्त्र को एक लिमिटेशंस में डाल रहे हैं, जो जिस परसेप्शन से हम समझ पाते हैं उसको समझ रहे हैं। हमें लगता है क्योंकि अपुनर्भव को हम प्रैक्टिकली यूटिलाइज नहीं कर रहे हैं ना, क्योंकि हमने अपुनर्भव को कभी अनुभव ही नहीं किया है, ना स्वयं अनुभव किया है, और आने वाले रुग्णों के ऊपर अपुनर्भव को हम नहीं कर सकते, क्योंकि आप हमें खुद को पता नहीं है कि अपुनर्भव क्या है। हम अभी किस नजरिए से देख रहे हैं अपुनर्भव को? व्याधि के लक्षणों को कम करना, या व्याधि को पूरा चिकित्सा देना और उसका उपशय करना, यानी व्याधि का अपुनर्भव हुआ या रुग्ण के लक्षणों का अपुनर्भव हुआ, इसे हम अपुनर्भव कर रहे हैं, जिसे अपुनर्भव नहीं कहा जा सकता। ठीक है, ये क्लियर है? हम किस कैसे जाने वाले हैं? व्हाट इज थियोरेटिकल डेफिनेशन ऑफ अपुनर्भव? किसे पता है? पता है किसी को? किसी को पता है तो बोल सकते हैं।
नहीं पता है, ओके ठीक है, दिस इज नॉट अ वाइवा। रजस्तमो अभावात बलवत कर्म संशयात वियोगे सर्व संयोगे अपुनर्भव उच्यते। यह चरक जी ने हमें बताया है, जो आयुर्वेद का इसेंस है, अपुनर्भव, जो जिसके माध्यम से आयुर्वेद आज पूरे जगत में डट के इतने सारे चिकित्सा के पद्धतियों का आक्रमण होकर भी आयुर्वेद डटा हुआ है उसके सिद्धांतों के आधार पर। उसमें का एक सिद्धांत है अपुनर्भव। हाँ, आज वैद्य नहीं है वो अपुनर्भव के लेवल को अनुभव करने वाले या अनुभव करवाने की क्षमता रखने वाले, बराबर। आर यू एग्री विद दिस सेंटेंस? हमें अपग्रेड होना चाहिए। कहाँ तक? ये जो डेफिनेशन, जिसे हम परिभाषा कह रहे हैं, शास्त्र बता रहा है, इस परिभाषा को हम अभी थोड़ी सी ब्रॉड स्पेक्ट्रम से देखेंगे। क्योंकि हमें इस विषय पे आज डेप्थ में जाना है। व्हाट गिव्स यू अपुनर्भव? अपुनर्भव आपको क्या क्या देता है? अपुनर्भव की वजह से आपको क्या क्या प्राप्त होता है, क्या क्या आप उसके फायदे हैं, और वह क्यों आवश्यक है, why it is necessary। ओके, व्हाट इज अपुनर्भव? 3 एंगल पे, ऑन थ्योरी, ऑन प्रैक्टिकल एंड एक्सपीरियंस। हमारे पास एक पेशेंट आया, समझे, हमें उसमें सक्सेस चाहिए। व्हाट इज सक्सेस? पहले आपको इंटेंट आपका रहना चाहिए कि हाँ यह व्याधि है और मुझे अपुनर्भव करना है। आपका संकल्प होना चाहिए ना अपुनर्भव का। आपका संकल्प क्या रहता है वहां पर? संकल्प ही नहीं रहता। पेशेंट आया है, आई हैव टू ट्रीट ओनली, मुझे डायग्नोस करना है और जो कल्प मुझे सूझे या अच्छा लगे वो लिखकर देना है। दिस इज अवर इंटेंट। इंटेंट भी नहीं कह सकते, दिस इज अवर जस्ट एदृच्छा, फीलिंग्स और इमोशन, क्यों? दिस इज अवर रिस्पॉन्सिबिलिटी। पेशेंट को कल्पों को थमा देना, पथ्यों को समझाना, ले भाई कर इसको, और आना है जाना है, आते ही रहना जाते रहना चालू है। इसे हम सक्सेस कह सकते हैं क्या? अगर आपको अपुनर्भव चाहिए, उस रुग्ण को अनुभव कराना चाहिए, तो आपका यश अगर मिलना है तो आपका इंटेंट क्या रहना है? सक्सेस अगर होना है तो इंटेंट सही रहना है कि मुझे अपुनर्भव प्रदान करना है। फर्स्ट हार्ड वर्क, इसके लिए एक हार्ड वर्क की तैयारी स्वयं को भी करना जरूरी है, और उसके साथ कृपा। जो हमेशा बनी रहती है, तभी हम सक्सेस प्राप्त कर सकते हैं। यानी सक्सेस इज इक्वल टू क्या है? इंटेंट, हार्ड वर्क प्लस ग्रेस। अगर आप हार्ड वर्क कर रहे हो, आपका इंटेंट सही है, तो ग्रेस अपने आप आपके पास चलकर आता है या बहता है। आपका इंटेंट क्या है?
अपुनर्भव। किसका? अभी आप छोड़ दीजिए, मेरे पास आए वाले पेशेंट का मुझे अपुनर्भव कहना है, ये छोड़ दीजिए। अभी फोकस ऑन यूर अपुनर्भव। जितने भी जॉइन वैद्य है, विद्यार्थी है, आप स्वयं के अपुनर्भव के ऊपर फोकस कीजिए। क्यों फोकस कीजिए? अगर आप अपुनर्भव को अनुभव किए होंगे, आपको उसकी आवश्यकता का ज्ञान हुआ होगा, तभी आप वह इंटेंट से स्वयं अनुभव कर पाओगे और दूसरों को भी प्रदान कर पाओगे, अन्यथा नहीं है। इफ यू आर हेल्दी, तभी आप दूसरों को हेल्थ के बारे में कह सकते हो और वो आप दे भी सकते हो। इफ यू आर हैप्पी, your patients are happy. If you are in suffering, your patients are also in suffering. समझिए, आपके पास 10,000 रुपीज है पॉकेट में और सामने वाला आपको 1,000 मांग रहा है, आप दे सकोगे ना? आपके पास अगर 10,000 है और सामने वाला मांग रहा है 1,00,000, आप दे पाओगे? आप अपुनर्भव कब कर पाओगे? अगर आप स्वयं उस अपुनर्भव को अनुभव किए होंगे तो। Otherwise, you are not eligible to do अपुनर्भव to your patients also. डोक्यावरून जात आहे का? व्हिडिओज बंद झालेत. Please give your videos and attain it seriously. मी इथे भाषण ठोकायला बसलेलो नाहीये. ज्यांना ऐकायचं नाहीये किंवा रिसीव्ह करायचं नाहीये, ते स्वतंत्र आहेत. अपुनर्भव हा गप्पा मारायचा विषय नाहीये. ओके? त्याच्यासाठी आता तुमचे पेशंट सोडून द्या. मला काय करायला मिळेल, काय करायचंय. ओके? फोकस ऑन युअर अपुनर्भव नाव. व्हॉट इज डेफिनेशन ऑफ अपुनर्भव? रजस्तम अभावात. ओके? हाऊ इट इज पॉसिबल? अपुनर्भव मग हे कसं शक्य आहे? त्याची व्याख्या काय आहे? रजोस्तम का अभाव होना. This is a stages of अपुनर्भव. First, रजोस्तमो अभावात. How it is possible? तीन स्टेज में हम देखेंगे. एक, रजतम का अभाव. सेकंड, कर्मबल का संक्षय यानी नाश. और थर्ड, वियोगे सर्व संयोगे, सर्व संयोगापासून वियोग होणे. These are 3 stages or steps to receive अपुनर्भव. How to do practically? Is it possible? यह प्रैक्टिकली संभव है? पहले तो हमें लगेगा दिस लुक लाइक ओनली ए फिलोसॉफिकल टीचिंग. बराबर?
बराबर ना? दिस इज फिलोसॉफिकल. नो पॉसिबिलिटीज ऑफ सच अपुनर्भव. ऐसा कोई अपुनर्भव संभव है क्या? नो पॉसिबिलिटीज. स्पेशली आयुर्वेदा आइडेंटिटीज रूट डिस्ट्रॉइंग ट्रीटमेंट. हो ना? हाउ इट इज पॉसिबल? हे अपुनर्भव कसं शक्य आहे? 3 स्टेजेस. रजस्तमाभाव, सेकंड कर्मबल संक्षय, थर्ड सर्व संयोगापासून वियोग. वियोगे सर्व संयोगे. लिखने की जरूरत नहीं है व्याख्या को. रजस्तमाभावात बलवत कर्म संशयात वियोगे सर्व संयोगे अपुनर्भव उच्यते. मग खरंच रज आणि तमाचा अभाव शक्य आहे का? इज इट पॉसिबल? रज और तमो का अभाव होना है क्या? इज इट पॉसिबल? व्हाई ही सेज, व्हाई आयुर्वेद सेज रजोस्तमो अभावात, एंड हाउ इट इज पॉसिबल? अगर है तो कैसे? आणि कसा? कधी आणि कसा? बता सकते हैं? क्या ये प्रश्न आपको पढ़ा कभी? नहीं पढ़ा होगा तो मैं आपको ये प्रश्न आपके चैतन्य में घुसा रहा हूं. सोचिए. टेक 4 to 5 सेकंड. रजस्तम का अभाव शक्य है क्या? क्योंकि उसकी व्याख्या बता रहा है, आयुर्वेद ही बता रहा है, रजस्तमो अभावात. हाउ इट इज पॉसिबल? यस, इट इज पॉसिबल. कसं? हाउ? पूर्णदयात सत्वगुण हे आधिक्य हो. सत्ववृद्धीने. मग ही सत्ववृद्धी म्हणजे नेमकं काय? मग सत्ववृद्धी करायची तर कुठपर्यंत सत्ववृद्धी करायची? त्याच्यासाठी सत्व म्हणजे काय हे नेमकं माहिती पाहिजे ना. आणि नुसतं सत्व वाढवत राहिलं हे शक्य आहे का? खरंच शक्य आहे का? समजा सत्व म्हणजे आपण त्याला मन म्हणू आणि ते वाढत आहे, असं का? नाही ना. रजस्तमाचा अभाव पॉसिबल आहे का? हो. तर कसा? तर सत्वाच्या वृद्धीने. सत्वाच्या वृद्धी म्हणजे काय? तर तिथे शुद्ध सत्वाने हे पॉसिबल आहे. मग सत्व म्हणजे काय आणि शुद्ध सत्व म्हणजे काय? हा जो गॅप आहे तो नंतर ठेवू, कारण त्याच्यावर बोलायला महिना पण भरपूर पडतो किंवा 8 दिवस किंवा 1 दिवस पण कमी आहे. पहिली स्टेज समजून घ्या फक्त. रजस्तमाचा अभाव होणे हे इट इज पॉसिबल. यस, इट इज पॉसिबल. कसा? तर ते सत्वाने. सत्व काय? कसं शुद्ध सत्व व्हायचं हे आपण नंतर बघू. शुद्ध सत्व बनणे इट इज पॉसिबल. सेकंड, कर्मबल संशय. हाऊ इट, कसं शक्य आहे कर्मबल संशय? हाऊ इट इज पॉसिबल? शुद्ध सत्वामुळे, शुद्ध सत्व की वजह से क्या होता है? सत्या बुद्धि की प्रवृत्ति होती है, और सत्या बुद्धि की प्रवृत्ति होने से हम जो कर्म बंधन है हमारे, जो हमारे मनसा वाचा कर्म की वजह से कर्म हम कर रहे हैं, इनके कर्म बंधनों से हम शिथिल हो जाते हैं और कर्म फल का कोई भी दर्द या उसका लोड, लगेज, टन्स ऑफ लगेज ऑफ कर्मास शिल्लक राहत नाही. दिस इज अ सेकंड. थर्ड,
That is viyoge sarva sanyoge apunarbhava uchyate. What is third stage? वियोगे सर्व संयोगे, हा संयोग जो पुरुष आहे, चिकित्साधिष्ठित पुरुष आहे, हा एक राशी पुरुष आहे किंवा चतुर्विंशात्मक पुरुष आहे किंवा वेगवेगळ्या संयोगाने बनलेला आहे. बरोबर? हिंदी वाले समझ पा रहे? यस. यह 3 स्टेजेस में या 3 स्टेप्स के ऊपर या एक मेक के ऊपर आधार के ऊपर निर्भर है. यह अपुनर्भव संभव है क्या? हाँ. हाउ इट इज पॉसिबल? दीज आर 3 स्टेजेस, दीज आर 3 स्टेप्स, और दिस इज यूनाइटली वर्क टू रिसीव और अपुनर्भव. तर हा आहे अपुनर्भव. आलं लक्षात? थेरोटिकल डेफिनेशन समझली? थेरोटिकली आप समझ पाए इस अपुनर्भव को? न पुनः उद्भव, यह शास्त्र को कहना है अपुनर्भव के बारे में. इसे क्यों डिस्क्राइब किया शास्त्र ने? क्यों डिस्क्राइब किया होगा? प्लीज डू नॉट, म्हणजे खूप अवघड विषय करून घेऊ नका. तुम्हाला जे वाटतंय ते प्रश्न तुम्ही बोला पटपट पटपट पटपट. मी सांगतोय तुम्हाला प्रश्न का, तर तुमचं रिसिव्हिंग कसं आहे हे कळलं पाहिजे ना. तुम्ही एवढ्या डेप्थमध्ये ठीक आहे नसेल विचार केला कधी, तुम्ही बोललात तर तुम्ही आणखी रिसीव्ह करू शकाल, तो विषय समजून घेऊ शकाल. म्हणजे तुम्ही तिथे कनेक्ट आहात लाईव्हली. ओके, सुषुप्ती अवस्थेत नाही आहात. व्हेरी तुरिया उन्मनीत नाही जायचं आपल्याला, जागृत अवस्थेत राहायचं. ओके. फोकस ऑन युअर अपुनर्भव. पेशंटचा विचार करू नका, मला पेशंटला हे अपुनर्भव द्यायचंय, आता नाही. अगोदर तुम्ही अपुनर्भव अनुभवलं असेल, तुमचे अपुनर्भवाचे कन्सेप्ट क्लिअर असतील, तर तुम्ही पेशंटला अपुनर्भव देऊ शकता. दिस इज अ फर्स्ट. टेक इन अ माइंड, टेक इन अ ब्रेन, टेक इन अ हार्ट. ब्रेन, माइंड, कॉन्शियसनेस तिन्ही लेवलवर हे ठेवा डोक्यात. फर्स्ट लेसन फ्रॉम 3:35 ते 3:45 15 मिनिटांमध्ये काय शिकलंय. माझं स्वतःचा अपुनर्भव असेल तर मी पेशंटला अपुनर्भव देऊ शकते. माझंच अपुनर्भव झालेलं नसेल तर मी पेशंटला देऊ शकत नाही. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर टू एव्हरीबडी? ओके. येस. किती जण तयार आहेत आता स्वतःच्या अपुनर्भवासाठी? तेवढे व्हिडिओ देतील. असं नको. एक, 2, 3, 4. 5. 4-5 लोकांनाच अपुनर्भव पाहिजे. ओके. लिसन केअरफुली. एवढं कळलं असेल, कारण एवढं समजायला काही अवघड नाहीये. काही कळलं नसेल हिंदी सायडर लोकांना तर ते परत मला विचारू शकतात सेशनमध्येच. ओके. रजस्तम अभावात बलवत कर्म संशयात वियोगे सर्व संयोगे अपुनर्भव उच्यते. ओके, त्याला म्हणायचं अपुनर्भव, आणि त्या पद्धतीचं त्या लेवलचं अपुनर्भव शास्त्राला अपेक्षित आहे.
शास्त्राला अपेक्षित अपुनर्भव व्याधीचा अपेक्षित अपुनर्भव नाहीये, रोगाच्या लक्षणांचा अपुनर्भव अपेक्षित नाहीये. का बरं ते अपेक्षित नाहीये? कारण व्याधीच्या वर्णनांमध्ये काय जे प्रकार सांगितलेत, सुखसाध्य, सहजसाध्य, याप्य, अप्रत्याकेय किंवा असाध्य जे काही आहेत, मग असाध्य व्याधी आहेत त्याचा उपचारच तुम्ही करू शकत नाहीये किंवा करू नका म्हणून सरळ सांगतोय, आणि एकीकडे तो शास्त्र अपुनर्भव म्हणून सांगतोय. हाऊ इट इज पॉसिबल? कसं शक्य आहे? मग असाध्य रोगांना तुम्ही ट्रीटच करत नाहीयेत किंवा करू नका म्हणून सांगतोय, मग त्याचा पुन्हा उद्भव होणार का नाही? ते तर घेऊनच जाणार तुम्हाला. मग त्याचा अपुनर्भव कसा करायचा? म्हणजे सर रोग प्रतिकार क्षमता वाढवून अपुनर्भव म्हणू शकतो त्याला आपण. इम्युनिटी पॉवर वाढवणं. कशी वाढवायची? रोगच असाध्य आहे ना, तो दुरुस्त होणार नाही. मग अपुनर्भव कुठं करायचंय? कुणाचं करायचंय? आता इथे लक्षात घ्या, अपुनर्भव कन्सेप्ट कुठं वापरायचा आहे आणि का, कधी. असे अनेक रोग आहेत जिथं आपण असाध्यत्व असतं आणि आपण तिथे काहीच करू शकत नाही. तरी आयुर्वेद श्रेष्ठ. कसा? का? तो अपुनर्भव करतो, पुन्हा पुन्हा त्या गोष्टींमध्ये अडकून न ठेवण्याची त्याच्याकडे ताकद आहे. हो ना? मग हे समजून कसं घ्यायचं? सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो आपण चिकित्साधिष्ठित पुरुष म्हणतो, जो राशी पुरुष म्हणतो, हा किती तत्वांचा आहे? 24-25 तत्वांचा. ओके. ह्याला खरंच आपण डायग्नोसिस करताना विचार करतो का? नाही ना. म्हणजे तुम्ही जन्म घेताय म्हणजे तुम्ही त्या 16 विकारांना घेऊन येताय. ती 16 विकार कोणती? एकादश इंद्रिय आणि पंचमहाभूत, ही 16 विकार आणि 8 प्रकृती, अष्टदा प्रकृती, तन्मात्रा, बुद्धी, अहंकार आणि महत. बरोबर. ह्या तिघांना आपण प्रकृती म्हणू. ही जी प्रकृती आहे 24 तत्वांची, ही कशी आहे? प्रसवधर्मी आहे. काही ना काही गोष्टींना जन्मच देते. आणि तो पुरुष जो आहे तो निर्विकार आहे. इफ युअर बर्थ इज अ डिसीज, सगळ्यात मोठा विकार कोणता आहे? जन्म ना, आणि मृत्यू. बरोबर. जन्म विकार आहे की नाही? व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट बर्थ? जन्म विकार आहे की नाही? कुणाला वाटतंय की जन्म विकार नाहीये? असेल तर मग का आहे? बोला बोला बोला. सर शक्यतो जन्म हा विकारच असावा, कारण हा आपल्या पूर्वजन्माच्या कर्मानुसार आलेला असल्यामुळे आपण त्याचे. बरं, ठीक आहे. असावा नाही, बर्थ इज आहे. जन्म हा विकार आहे, कारण ह्या 16 विकारांना घेऊनच आपण तो येतो. त्याच्याशिवाय आपलं सृजनच नाहीये. व्हॉट इज द पर्पज ऑफ आयुर्वेदा? विकारातून निर्विकाराकडे जाणे.
म्हणजे तुम्ही सफरिंग पासून नॉन सफरिंग कडे जायचं आहे. ज्या ज्या लोकांना सफरिंग मधून नॉन सफरिंग कडे जायचं आहे, विकाराकडून निर्विकाराकडे जायचं आहे, त्यांच्यासाठी ते अपुनर्भव आहे. मग असाध्य लोकांना तुम्ही ट्रीटमेंटच देऊ शकत नाही. मग काय करायचं त्यांना? त्यांना अपुनर्भवाकडे घेऊन जायचंय. त्यांनाच घेऊन जायचंय आणि साध्य असणाऱ्यांना उगा ट्रीटमेंट देत बसवायचं का? मग ते पण विकारीच आहेत. एव्हरी विकारी इंडिव्हिज्युअल, जे काही विकारी व्यक्ती आहेत, चिकित्साधिष्ठित पुरुष आहे, ज्यांचा जन्म झाला आहे, ते सगळे विकारी आहेत आणि त्यांना निर्विकाराकडे घेऊन जायचंय. त्यांच्यासाठी अपुनर्भव आहे, पुन्हा उद्भव नाही. मग तो कसा मिळायचा? मग कसं पुन्हा जन्म शक्य नाही किंवा काय नाही, हे पुढं आपण म्हणजे थेरी, आता आपण थोडेसे थेरॉटिकल कन्सेप्ट क्लिअर करतोय. मग प्रॅक्टिकल नॉलेजकडे जाऊ आणि एक्सपिरियन्स पण करणार. फक्त माझा नाही सांगणार, माझाच सांगून फक्त काय म्हणतात त्याला, ढोल वाजवणार नाही. काही क्षण का होईना ते निर्विकारत्व तुम्ही पण अनुभव घेणार. ओके, त्याचे सीड ऑफ अपुनर्भव तुमच्या चैतन्यामध्ये पडलेलं असेल आणि ते नक्की उगवणार. त्याच्यामुळे अपुनर्भव जो आहे ह्या निर्विकाराकडे जाण्याकरिता आहे. मग हे कोणासाठी करायचं? तर सगळ्यांसाठी ना. कारण आपण वैद्य असताना आपल्याला पण भीती आहे ना. समजा खूप फिलॉसॉफिकल नॉलेज आहे, स्पिरिच्युअल अनुभव आहे, सगळं काही आहे, मला मी करायला चांगलं काय पण पुढचा जन्म मला चांगला मिळायला पाहिजे, म्हणजे अजून विकार घेऊन यायचंच आहे तुम्हाला. हो ना. किंवा प्रत्यक्ष देवाने जरी अवतार घेतला तरी तो परत येतोच की, परत तोही अवतार घेऊन येतोच. हो ना. हाय, आयुर्वेदाने जे काही अपुनर्भव सांगितलंय, हे परत होणारे जे काही भोग आहेत ते भोगायची गरज पडत नाही, म्हणून ते अपुनर्भव हे कोण करू शकतंय? तर ते फक्त आयुर्वेदच प्रदान करू शकतं. त्याच्यासाठी तुम्हाला आयुर्वेद काय आहे, कसं ते प्रदान करू शकतंय, कसं ते प्रदान केल्यानंतर ते कशा पद्धतीने ते आपल्याला युटिलाइज करता येतंय, प्रॅक्टिकल करता येतंय, किंवा आपल्यावर तर त्याचं प्रॅक्टिकल झाल्यानंतर त्याचा प्रॅक्टिकल नंतर तुम्ही जीवनामध्ये एक्सपिरियन्स कसा तुम्ही इतरांना शेअर करू शकताय किंवा त्याचे एक्सपिरियन्सेस काय असतात हे कळलं पाहिजे ना. ते माहिती असेल तर तुम्ही तेवढं छाती ठोकू सांगू शकता की दिस इज अपुनर्भव, हे अपुनर्भव आहे. तुम्हाला खात्री पाहिजे की हा, नंतरच्या जन्मामध्ये किंवा जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये मी नाहीये नंतर. हो ना, बरोबर ना. असा कोणी वैद्य सांगेल का? झालं बाबा तुझं आता सगळं झालं, व्याधीचा अपुनर्भव झाला, आता तुला कधीही लकवा मारणार नाही. व्याधीचं लक्षण कमी करणे किंवा व्याधीला उपशय देणे म्हणजे अपुनर्भव नाही. एखादा असाध्य आजार आणि एखाद्याचा मृत्यू झाला तरी काही हरकत नाही, पण आपण त्याला अपुनर्भवाकडे घेऊन जाऊ शकलो पाहिजे आणि अपुनर्भवापर्यंत निघून जाऊ शकतो. बरेच अनुवंशिक आजार आहेत, एखाद्या आजाराने तो मेला किंवा अजून त्या सगळ्या गोष्टी घडल्या किंवा त्याच्या जेनेटिकमध्ये ते पुढे वाहत येणार आहे, मग ते टाळलं पाहिजे ना. जर ह्याच पिढीमध्ये त्याचं जे काही अनुवंशिक आधार आहे त्याच्यातून त्याला तुम्ही अपुनर्भवत्व दिलं तर ते पुढच्या पिढीमध्ये वाहील का त्याचं बीज? जर तुम्हाला जेनेटिक्सवरती काम करायचंय तर तुम्हाला
तुमच्याकडे आलेल्या प्रत्येक पेशंटला अपुनर्भवाविषयी माहिती दिलीच पाहिजे किंवा आयुर्वेदात हे अपुनर्भव आहे आणि हे अपुनर्भव म्हणजे ह्या लेवलचा आहे. नुसतं लक्षणांना कमी करणं म्हणजे अपुनर्भव नाही किंवा व्याधीला उपशय देणं म्हणजे अपुनर्भव नाही. हे मी नाही सांगत, तर स्वतः चरकाचार्य सांगतात. आणि कुणाला वाटत असेल नाही हे अशक्य आहे आणि हे कसं शक्य आहे, हे फक्त फिलॉसॉफिकल आहे, ओके, बस तसाच मग. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने आपण शिकू शकतो, कशा पद्धतीने आपल्याला कळणार आहेत. आपण त्या अपुनर्भवाला कोणत्या लेवल ऑफ अंडरस्टँडिंगनी, अवेकनिंगनी रिसीव्ह करतोय त्याच्यानुसार शे करतोय. कॅश, एक मिनिट, मध्ये मेसेज मला नाही दिसला, वाचून दाखवेल का कोणी? कुठला सर? चॅट कोणीतरी बॉक्स मेसेज, मधला? हां, चॅट बॉक्समध्ये. का प्रश्न नंतर घेऊया आपण, चालेल. एवढं अपुनर्भवाविषयी स्पष्टता मिळाली मी जे सांगतोय ते? काही प्रश्न आहे इथे? ओके, ठीक आहे. अपुनर्भव मिळवायच्या ज्या स्टेजेस सांगितल्यात मी किंवा ग्रंथकारांनी, रजस्तमाचा अभाव आणि सत्वाची वृद्धी, ही कशी करायची? किती जणांना वाटतंय मला सत्व सगळं समजलंय? आता आपण त्याच्याकडे जाऊ. हाऊ इट इज पॉसिबल आणि ह्याचं प्रॅक्टिकल काय आहे. थेरी मी सांगितली, अपुनर्भव ही जी थेरी. नाव प्रॅक्टिकल. कसं सत्व वाढवायचं, रजतमाचा अभाव कसा करायचा, त्याच्यासाठी आधी तुम्हाला सत्व म्हणजे काय हे माहिती झालं पाहिजे. व्हॉट इज सत्व? तुम्हाला जे माहिती आहे ते तुम्ही सांगा. खूप फिलॉसॉफिकल नका सांगून, खूप पुस्तकातलं नका सांगू, तुमच्या साध्या भाषेत सांगा, जसं तुम्हाला कळलंय तसं. मी एक उदाहरण मला कधीही कळतं, म्हणजे आमचे डॉक्टरांची, वैद्यांची चर्चा होती. हे गर्भसंस्काराचे शिबिर घ्यायचे, वेगवेगळे कोर्सेस घ्यायचे. म्हणे मी गर्भसंस्काराच्या वेळेस म्हणे मेडिटेशन करायला लावतो आणि सांगतो लोकांना की ह्याच्यानी सत्व चांगलं राहतंय, सत्व वाढतंय. पण त्या डॉक्टरांनी खूप प्रांजळपणे मला विचारलं, अरे नरहरी म्हणले, आम्ही सांगतो खरं म्हणले सत्व वाढतंय, सत्व चांगलं राहतंय आणि सत्व चांगलं असतंय आणि ध्यान करायला पाहिजे, आणि हे नेमकं सत्व म्हणजे वाढतंय तरी काय म्हणून मी सांगू, आणि ते कुठं दिसतंय? त्याच्यामुळे सत्व नेमकं काय आहे, जेणेकरून ते वाढवत ठेवलं तर रजतमाचा अभाव होईल. ते कसं वाढवायचं हे आता प्रॅक्टिकल सेशन आहे, नॉट अ थिअरॉटिकल. व्हिडिओज द्या आणि प्रॅक्टिकली रिसीव्ह करा, आणि तुमची फोकस खरंच तुम्ही ऐकताय तर मी ते मला म्हणजे देणाऱ्याला ते देत राहावं वाटेल ना. मी माझा प्रचार करण्यासाठी हे नाही करत आहे. ओके, तुमची ओढ असेल तर रिसीव्ह करू शकता, अदरवाइज ओके. तुम्हाला प्रश्न पडले पाहिजेत तरच उत्तरं सापडतील. पण एक वेळ अशी येईल की प्रश्न संपलेले असतील, तुम्ही कोणत्याही प्रश्नाला सहजतेने उत्तर देऊ शकता. नाहीतर प्रश्न विचारत राहा, उत्तर घेत राहा. कारण एकदा अपुनर्भव तुम्ही ज्यावेळेस अनुभव करता, नो क्वेश्चन,
टू यू, इन फ्रंट ऑफ यू. जीवनात तुमच्या चॅलेंजेस असतील, येतील, प्रसंग येतील, परंतु तुम्ही कोणत्याही प्रश्नाला तुमच्याकडे ठोस उत्तर असतं आणि त्या प्रश्नांमध्ये, चॅलेंजेसमध्ये तुम्ही बिलकुलही भरकटत नाही. कारण त्यावेळेस तुम्ही पूर्णपणे निर्विकार, परम शांती, जे जे काही आहे चरकाने वर्णन केलेलं, विपाप, त्याला अजून निर्विकार किंवा मुक्त, सगळंच ते तुम्ही अनुभवता आणि ते सगळं तुमच्यासाठी सत्य असतं, नॉट अ फिलॉसॉफिकल ओनली. त्याच्यामुळं प्रश्न विचारा, हे सत्व म्हणजे काय? तुम्ही सत्वाला काय समजता? ते वाढवायचं म्हणजे कसं वाढवायचं? सोपं आहे, पण तुम्ही विचारलं तर मी पटपट सांगेन. कारण मी 1-2 वाक्यात, मला 10 मिनिटात सांगून सगळं मोकळं होईन, हे असं असं आहे आणि असं असं करा. किती वेळ लागणार आहे? एकच श्लोक आहे, मी अजून त्याच्यावरच चालू ठेवेन. पण ते अप्लिकेबल नाही ना करू शकणार. मी एक वाक्यात सांगितल्यावर तुम्ही त्याला युटिलाइज करू शकाल का? अप्लाय करू शकाल का लगेच? अरे नाही, असं झालं की सत्व वाढतं आणि तुम्ही असे वाढवा आणि लगेच तुम्ही प्रॅक्टिस करू शकाल का? माझी प्रांजळ विनंती आहे, आता तुम्हाला पुनर्भव पाहिजे. तो अनुभव तुम्ही घेतला तर इतरांना तो देऊ शकणार आहात. सर, चरक सूत्रस्थान न वेगान धरणे अध्यायामध्ये त्यांनी जे सांगितलेत बघा, पाप वृत्त वच सत्वा सूचका कलह प्रिया, मर्मोपहासिनो लुब्धा पररुद्धी द्विषशटाः परापवादरतश्चपला रिपुसेविनः. जे वरचे 4 लाईन सांगितले त्यांनी रज आणि तमाच्या निवृत्तीसाठी, आणि पुढे जे सांगितले त्यांनी बुद्धी विद्या वयशील धैर्य स्मृती समाधी विही, तिथून सेव्या सन्मार्ग वक्तार पुण्यश्रवण दर्शनः. हे सगळे ते पहिले 4 जे लाईन सांगितले ते रज आणि तमाच्या साठी जे असलेले कारण सांगितले, आणि पुढे अगदी बुद्धी विद्या वयशील धैर्य स्मृती समाधी पासून वृद्धोपसेविनो वृद्धा स्वभावज्ञा गतव्यतः सुमुखा सर्वभूतानां प्रशांता संशितव्रतः सेव्या सन्मार्ग वक्तारः पुण्यश्रवण दर्शनः. हे सगळे सत्ववृद्धीचे उपाय आहेत ना सर, असं समजू शकतो का आपण? हे करू शकतो का आपण? काही प्रमाणात करू शकतो ना सर, असं नाही म्हणत की करू शकत नाही. एक साध्या सरळ सोप्या भाषेत सांगतो. नुसतं सत्व सांगायसाठी एक 7 दिवस लागतील, रोज 1-1.5 तास 1-1.5 तास. पण साध्या सोप्यात, व्हॉट इज सत्व? सत्व इज अ प्रेझेन्स. सत्व इज अ प्रेझेन्स. तुम्ही जसे आहात, रागात, लोभात, मत्सरात, द्वेषात, क्षमा नाहीये तुमच्यामध्ये, व्हॉट एव्हर इट मे बी, काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, ईर्ष्या, द्वेष, अहंकार, व्हॉट एव्हर इट मे बी, जे जसं आहे तसं प्रेझेन्स तुम्हाला जर कळतोय तर तुम्ही सत्ववान आहात. जर तुमचा राग कळत नाहीये, तुमचा लोभ कळत नाहीये, तुम्हाला ते सगळं चांगलंच वाटतंय, कव्हरअप करताय, अहंकारामध्ये अडकून बसला, तर तुमचं सत्व आहे असं म्हणता येईल का? नाही. समजा मी चोरी केली आणि कबुली केली, हो मी चोरलं, त्याला आपण काय म्हणू? तू राजसी आहेस, तामसी आहेस म्हणू? हो यार, प्रामाणिक आहे, चोरला, परंतु त्याने प्रामाणिकपणे सांगितलं ना मी चोरलो म्हणून. मग त्याचं सत्व काय समजायचं?
तो कव्हरअप करतोय का, नाही मी असंच याच्यामुळे चोरलो आणि तसंच चोरलो, हो मी चोरली, ओके. तो अहंकार किंवा त्याला गेम पण तो खेळत नाहीये, हो मी चोरली, चोरी केली. व्हॉट इज सत्व? अवरसत्व म्हणू शकतो. हा, अवरसत्व म्हणू शकतो त्याचं. आणि प्रवर म्हणजे काय म्हणायचं? आता चोरी करणं हे काही सत्वगुणामध्ये येत नाही ना. हेच तर गुम आहे. आपण काय केलंय, हे सत्व, हे रज, हे तम, ह्याच्यामध्ये विभागून ठेवलंय सगळ्या गोष्टींना. पण वास्तविकतेमध्ये सत्व काय आहे? शुद्ध सत्व, रजस सत्व आणि तमस सत्व, हे सत्वाचे 3 प्रकार आहेत. त्रिविधम सत्वम, शुद्ध सत्व, राजस सत्व, तामस सत्व. शुद्ध सत्व प्रकाशक, कल्याणांश, राजस सत्व रोषांश, तामस सत्व आवरक आहे, मोहांश. मग तुम्हाला सत्व वाढवायचंय म्हणजे शुद्ध सत्व बनायचंय, जे तुमचं कल्याण करणार आहे. आयुर्वेदाची व्याख्या काय? हिताहितम सुखम दुःखम. मग आहे तुमची सुधारणा किंवा तुम्ही कधी तुमचा विकास करू शकता. तुम्ही जिथं आहात तिथून जर तुम्ही प्रवास सुरू केला पूर्णपणे स्वीकार करून, यू हॅव गोइंग फॉरवर्ड, तुमचं फ्युचर चांगलं आहे. जर तुम्ही फक्त बसून असं म्हणाल की मी आपण मग असं झाल्यावर मी असं करेन, मग माझी एवढी कमाई झाली की मी सेटअप असा करेन, मी अशा पद्धतीने प्रचार करेन, मी अजून काय होईल, मी खूप छान निसर्गरम्य ठिकाणात पंचकर्म सेंटर स्थापन करेन, असं झाल्यावर असं करेन. दॅट इज अ फ्युचर ना. आहे का बाबा? नाही ना. एव्हरीबडी इज स्ट्रगलिंग. मग उगाचच नाही यार असं नव्हतं केलं, उगाचच पीजी केली असती तर बरं झालं असतं. हे काय? पास्ट आणि फ्युचर. मग जो सतत पास्ट आणि फ्युचर मध्ये आहे तो शुद्ध सत्व राहू शकतो का? नाही राहू शकत. साध्या सोप्या भाषेमध्ये सत्व इज अ प्रेझेन्स. लिव्ह अ लाईफ इन अ प्रेझेन्स. वर्तमान जसा आहे तसा जगायला, अनुभवायला शिका. ज्याला तो कळला तो शुद्ध सत्व बनतो. आणि तो शुद्ध सत्व बनत गेला की तो आपोआपच सत्याबुद्धी त्याला प्राप्त होते. आणि त्याला सत्याबुद्धी प्राप्त होत गेली की नेक्स्ट स्टेप इज अ पुनर्भव. त्याला कर्माचंही बंधन किंवा कर्मबंधनात पण तो अडकत नाही, कारण तो पूर्णपणे इन्नर इंटिग्रल राहतो. नो नीड टू, त्याला कुठं न्याय निवाडा करत बसायची, कुठेही कव्हरअप करत बसायची गरज नाही. माझं देव आता भर करणार नाही, आता मला कसं होईल की मला कोप होईल का, व्हॉट एव्हर इट मे, नो नीड, नथिंग विल बी देअर. आता मला कॅन्सर सारखा रोग झालाय, मी खूप असे पाप कर्म केले तर असं झालंय, आता माझं कसं होईल, आता पुढच्या पिढ्यां पण त्याच्यात बर्बाद होतील, मग लोक मला असं नाव ठेवतील, हा लोकांचं खूप त्यांनी हे केलं, लुटलं, मग असंच मेला, मग असंच होणार, मग पुढच्या पिढ्यांना पण तसंच होणार. व्हॉट इज अ पुनर्भव? हाय यू आर. मग अशा लोकांना आपण मग परत कर्माचं नाव देणार, हे कर्मच व्याधी आहे, भोग कर्माचे फळ. मग अपुनर्भव होईल का त्याचा? आपल्याच अपुनर्भवाबद्दल साशंक आहोत, आपण कधी त्याला अनुभवलं नाही. हाऊ यू गिव्ह अपुनर्भव टू युअर पेशंट?
अपग्रेड व्हायचंय, मला शास्त्र अपग्रेड करायचंय, मला संहिता अपग्रेड करायच्यात, हे जुनं पुराण आहे असं म्हणायचं. आणि पुन्हा अरे तुम्ही अपग्रेड कधी होणार एक वैद्य म्हणून? व्हायला पाहिजे की नाही? शास्त्रच पुराण म्हणून सोडून द्यायचं. प्रेझेन्स मध्ये जगायला शिकलात की तुमचं सत्व चांगलं व्हायला लागेल. रजस्तमाचा अभाव होईल, तो पुढचा विषय आहे, खूप डीप, छोट्या छोट्या गोष्टी. ओके. सेकंड म्हणजे प्रॅक्टिकली हे आता अप्लाय करायचंय तुम्हाला. तुम्हाला प्रश्न असतील तर आत्ताच विचारा, हे सर मग असं असल्यावर कसं करायचं? मग तुम्ही जेवढे प्रश्न विचाराल तेवढे अजून माझ्याकडनं ते प्रवाहित होत राहील, कारण मी पीपीटी नाही बनवलेली आहे. ते शिष्य किंवा कसा असतो, एखाद्याकडून घ्यायचंय तर कसे टोचणारे का प्रश्न असेनात पण विचारा. वाकडे तिकडे नाही, अरे एवढ्या माणसाला कसं आपण विचारावं? काही नाही, मी तुमच्यासारखाच 2 हात आहेत, 5 बोट आहेत, दोन्ही हाताला इकडे 5 इकडे 5. आय एम नॉट अ सो ग्रेट पर्सन. हा, भाग्यवान नक्की समजतो स्वतःला. सत्व वाढू शकतं की नाही याच्याने? मग रजतमाचा अभाव होईल ना. मग हे सत्व काय आहे? तर एक प्रकाशक शक्ती आहे, एक इल्युमिनेटिव्ह पॉवर आहे, जी तुम्हाला तुमच्या अज्ञानापासून तुम्हाला दूर ठेवते. मग तुमचं काय होईल? सत्याबुद्धी प्रवृत्त होईल. सत्याबुद्धी प्रवृत्त होणार म्हणजे काय होणार? व्हॉट इज सत्याबुद्धी? आवाज नाही येत आहे. व्हॉट इज सत्याबुद्धी? सांगा सांगा, अनम्यूट करून बोलू शकता. आता हे बुद्धी वेगळी आणि सत्याबुद्धी अजून वेगळी, हे काय माहित नाही. ओके, ठीक आहे. सत्याबुद्धी म्हणजे काय? ट्रूथ नेव्हर डॅमेज. ओके, सत्य कधीही कुणाचंच नुकसान नाही करत. तुम्ही कसे का असणार. जसा वाल्याचा वाल्मिकी झाला, पण तुमच्याकडे जर शुद्ध सत्व असेल, त्या शुद्ध सत्वानंतर तुम्ही आपोआप तुमच्यामध्ये ती सत्याबुद्धी जागृत होते. ह्याला काही 15-20 वर्ष लागतात असं काही नाही. काही दिवस तुम्हाला ते एकदा लक्षात आलं आणि ते बरोबर कळलं, म्हणजे यू आर अवेकन. तुमचं चैतन्य त्या स्थितीमध्ये पोहोचून जातं. यू आर एनलाइटन. खूप सोपं आहे. अपनर्व झाल्यावर राहिलंच काय? मग तुम्हाला लक्षात येईल की आपल्या मर्यादा कुठं आहेत. अरे आपण कुठं अडकलोय? फक्त युक्ती व्यपाश्रयामध्येच अडकलोय. आपल्याला पुढच्या चिकित्सेचे प्रकार माहितीच नाहीत. सत्वावजय म्हणजे आपण फक्त त्याच्या भावनांचा आणि विचारांचा वेळ करतो आणि अवेअरनेस प्रॅक्टिस करतोय, कारण काही दिवसापासून ते सर्टिफिकेट कोर्सेस पण सुरू आहेत. मग सत्व चांगलं आहे तर मग सत्वावजय चिकित्सा का करायची? हाय, माझा प्रश्न आहे. मग सत्वावजय चिकित्सा आहे, पण कुठं करायची, का करायची? मग सत्वावजय याशिवाय अपनर्भव शक्यच नाही. सत्वावजयाशिवाय युक्ती व्यपाश्रय पण निष्फळ आहे, दैव व्यपाश्रय पण निष्फळ आहे. जर सत्वच तुम्ही प्रेझेन्सच स्वीकारला नाही आणि तुम्ही काही तुटके केले, एखादा समजा चमत्कारिक दृष्ट्या एखादा असाध्य व्याधी साध्य झाला आणि उपशय मिळाला, पण तुम्ही ह्या फॉलो मधून गेला नाहीत, सत्वावजयामधून, युक्ती व्यपाश्रयामधून, आणि अपनर्भावापर्यंत जर नसाल पोचला तर तो परत येणारच ना. वेगवेगळे कर्माच्या अध्यायातून पुनर्जन्म, अमक ढमक, पुनरपी जन्मम पुनरपी मरणम.
होणारच ना. मग जन्म म्हणजे हा विकार आहे. अपुनर्भव कशासाठी? हा मेल्यानंतर का? हे जिवंत असताना, चिकित्साधिष्ठित पुरुष असतानाच अपुनर्भव अप्लाय करता आला पाहिजे ना आपल्याला, हो की नाही? आपण करतोय का आपल्या स्वतःवर? पेशंटचं सोडून द्या आता. पेशंटबद्दल आता आपल्याला कल्पच माहिती नाहीत, काय देणे घेत नाही. कधी शक्य आहे हे? ज्यावेळेस खरंच अर्थानं तुम्ही आयुर्वेद जशाच तसा समजून घेताय, हे आयुर्वेदाचं अमृत कसं बनवायचं माहिती आहे, आणि कसं गुटगुट गुटगुट रोज व्यवस्थित प्यायचं, आणि एकदा ते अमृत प्यायला लागलात की कशाला तुम्ही जन्ममृत्यूमध्ये अडकणार आहात? नाही अडकणार, बिलकुल नाही. तुम्हाला त्या क्षणाची पण बिलकुल मृत्यू कोणत्याही क्षणाला आला तरी तुम्हाला त्याचं भय राहणार नाही. बिकॉज सगळ्यात मोठा आजार भय आहे, फिअर ऑफ डेथ. कितीही तुम्ही सत्व वाढवून काही केलं तरी फिअर ऑफ डेथ आहे ना. खूप सत्ववान आणि आध्यात्मिक माणूस आणा बरं, बघा त्याला विचारा. म्हणजे आतापर्यंत मुलांना कॉलेजमध्ये वगैरे जे काही शिकवलं गेलं ते काही कधी खरं शिकवलंच गेलं नाही की मोठीच पुनर्भव चिकित्सा. काय मला ऐकू नाही आलं व्यवस्थित. आतापर्यंत कॉलेजमध्ये वगैरे काही जे शिकवलं गेलं पुनर्भव चिकित्सा म्हणजे काय, किंवा आपल्या पुस्तकांमध्ये आपण काय चिकित्सेच्या बघतो, पुनर्भव चिकित्सा असं असं करा किंवा पुनर्भव चिकित्सा झाली, हे सगळं फोलच झालं ना. म्हणजे आतापर्यंत जे आपण हो. आता बघतो ते. हो, अपुनर्भावावर बोलावं कोणी? ज्यांनी ते अनुभवलंय. त्यांनी अनुभवलं नाही, सांगितलं की व्याधीला अपुनर्भव म्हणजे व्याधीचा अपुनर्भव म्हणजे तुम्हाला कळलं कसा? ह्याच चष्म्यातून बघितलात. मग आयुर्वेद लिहिणारे कोण होते? दे आर एनलायटन पीपल्स, दे आर एनलायटन वैद्यास. त्या चष्म्याला जा ना तुम्ही, पोचा ना तिथे, मग बघा आयुर्वेद, मग अपग्रेड करा आयुर्वेदाला. मग म्हणा आयुर्वेद असा आहे, मग असा आहे, तसा आहे. इथे अपग्रेड स्वतःला व्हायची वेळ आहे, न की शास्त्राला. मग अपुनर्भव हे शक्य आहे. कोणतीही चिकित्सा पद्धत अपुनर्भवावर बोलत नाही, सांगत नाही. आयुर्वेदामधलं एक युनिकनेस आहे जे उभय लोकांमध्ये शक्य आहे. जो आयुर्वेदाला हे आयुर्वेदाचं अमृत ज्याला कळलंय, ज्याने ते प्राशन केलंय, तो ह्याच लोकात नाही, नुसत्या कर्मभूमीत नाही, तर परलोकांमध्ये पण तो उपयोगात आणता येतो. हे तितक्याच स्पष्टतेने आणि अनुभवाच्या जोरावर सांगतोय. नॉट अ वन डे अनुभव, टोटल एक तप होऊन गेला. ह्या सगळ्या गोष्टी अनुभवतोय, जगतोय. नॉट ओनली theory or not only practical, total experience. अपुनर्भव इज युनिक, आणि त्या अपुनर्भवाला तुम्ही करू शकता. कारण तुम्हाला आयुर्वेद माहिती आहे, तुम्ही वैद्य आहात. डिग्री घेतली आणि फक्त औषधं लिहून बसण्यात वेळ घालू नका. वेगवेगळे कल्पांमध्येच वेळ घालू नका. हे बंधन आहे. देहबंधन आहे, व्याधी बंधन आहे. हे सगळं तुम्हाला अडकवतंय त्याच्यातच. अल्टिमेट जो व्याधी आहे, जन्म, जो विकार घेऊन तुम्ही परत येणार आहात, फक्त रूप वेगवेगळे असतील, चेहरे डिझाईन वेगळं, मॉडेल वेगळं. आज नकट्या नाकाचं आहे, उद्या चलून चांगल्या नाकाचं होईल. आज काळा आहे, उद्या गोरं होईल. कसंही होईल ना, कारण तुमच्या हातात कुठं आहे? ते आत्मज भाव आहे, रंग, रूप, वाणी, सगळं काही. कारण तुम्ही गर्भसंयोग जे काही सत्वज, साम, आत्मज, सहज, मातृज, पितृज भाव आहेत, त्याचा संयोग रूपानं तुम्ही आलात ना.
व्हॉट इज सत्व? सत्व इज भाव, सत्व इज प्रेझेन्स. त्यामुळे सत्व ही एक अशी गोष्ट आहे, ती प्रकाशक शक्ती आहे, पण ती आत्मा नाही. हे सगळ्यांना फिलॉसॉफिकली किंवा वाचणाऱ्यांना माहिती आहे. पण प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स हा खूप महत्वाचा आहे. अनुभवजन्य ज्ञानम. फोकस ऑन युअर अपुनर्भव अँड गो अहेड. आणि ते अपुनर्भव लोकांना द्या बरं. मग बघा आयुर्वेदाला कसा राजाश्रय किंवा लोकाश्रय नाही मिळत. नुसत्या काय म्हणतात त्याला, सुंठीच्या पुड्या आणि लसणांच्या पुड्या, अजून काय हे आहे ह्याच्यात ते दे ते हे दे, हे राहू द्या हो सायमल्टेनियसली, काही गरज चालत राहतंय. परंतु एक वर्ग असा द्या ना, पुढं असा सक्षम उभा करा ना येणाऱ्या काळासाठी. बघा हे आयुर्वेदातनं आम्ही ह्या गोष्टी दिल्यात समाजाला, जिथे तुमचं कोणतंही विज्ञान सपशेल फेल होऊ शकतं. मग आस्तिक असतील नास्तिक आहे, सगळ्यांना निर्विकार राहायचंय ना. नाही बाबा ह्यांना देव देव किंवा पूर्वजन्म पुनर्जन्म मान्य नाही, नको बाबा, तू वर्तमानात जग आणि निर्विकार हो. एवढं तर करू शकतो ना. म्हणजे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातनं सुटणं हे अपुनर्भव हे तुम्हाला अपेक्षित आहे, बरोबर? मला नाही, मला म्हणजे आपल्या आयुर्वेद शास्त्रात आयुर्वेदाला अपेक्षित, आयुर्वेदाला पण अपेक्षित तेच आहे. न पुन्हा उद्भव. आजच्या लोकांना सांगायला गेलं तर हे त्यांना नाही ना पटत. सांगतो का का हे सत्य आहे का. तुम्ही ज्यावेळेस अपुनर्भव अनुभव करता त्यावेळेस तुम्ही अक्षरशः जीवनमुक्तीच्या अवस्थेत असता. जीवनमुक्ती ही स्थिती ही लिव्हिंग मध्ये जगत असताना आहे. मेल्यानंतर काय करायचं तो अपुनर्भव? बरोबर. कोण बघायला येणार आहे तुम्हाला? तू कोणत्या लोकात आहेस की काय नाही? हे अपुनर्भव जीवन जगत असताना तुम्ही अनुभव करू शकता, जिला जीवनमुक्ती म्हणते. आफ्टर डेथ यू आर मोक्ष. ही तर तुम्ही येणार नाही, ह्या लोकांमध्ये तुम्ही नाहीच आहे नंतर. दॅट इज अ पुनरपी जन्म. आणि जरी आला तरी निर्विकार राहाल. ते विदेह मुक्त झाले. येस. जरी तुम्हाला वाटलं की नाही मला याला मदत करायला यायचे, तुम्ही विकार घेऊन येणार नाही यात. तुम्ही ते एक चिकित्साधिष्ठित पुरुष म्हणजे फक्त निर्विकार तुमच्यासाठी एक मॉडेल असेल. आलाय आणि ह्या गोष्टी सांगताय भूर. यू आर हेल्पिंग फॉर ह्युमॅनिटी, किंवा त्या लोकांना जे जे तुमच्यासोबत बांधील आहेत त्यांना तुम्हाला हेल्प करायचे. येऊन तुम्ही त्यांना हेल्प करताय, निघून जाताय. आणि आपण त्यांना अवतार म्हणतोय किंवा डिवाइन बिईंग्स म्हणतोय, साधू संत म्हणतोय, व्हॉट एव्हर इट मे बी. जसे ह्युमन बिईंग आहेत तसे ते बिईंग आहेत. दॅट इज अ इव्होल्युशनरी इव्हेंट. म्हणजे हे उत्क्रांती आहे. जे शास्त्र अपुनर्भव सांगतंय, मग हे असाध्य व्याधी जरी असले, जर आपण त्याला सुरुवातीपासून अपुनर्भवाकडे घेऊन जातोय, तो अटॅच राहणार नाही. फाल्स अटॅचमेंट त्याच्या बॉडीच्या, त्याच्या मनाच्या, त्याच्या भावनांच्या, कर्माच्या राहील का? तो नाही ना. वी आर कंटिन्युअसली सीडिंग. जर त्याचं बीज आपण उतरवतोय उगवणार काय आहे? तेच ना. मग अपुनर्भवाचं बीज जर फर्स्ट डे पासून तुम्ही हे केलं आणि त्याला स्टेप बाय स्टेप व्यवस्थित कसे हँडल करायचे, काय करायचं हे भाग वेगळा. पण अपुनर्भवाची गरज का? तर येणारा जो काही काळ आहे अजून चांगल्या पद्धतीनं हेल्थी लाईफस्टाईल, हेल्दी सगळ्या गोष्टी मिळतील. तुमचं शरीर हेल्दी राहील, तुमचं माइंड हेल्दी राहील, तुमचं चैतन्य हेल्दी राहील. कंटामिनेटेड टॉक्झिक चैतन्य नाही राहणार. कारण तुम्ही हितकर जे आहे तेच अंगीकारणार ना. मग तुम्हाला पथ्यापथ्य सांगत करायची गरज नाही. अरे दारू पिला असेल, लिव्हर सिरोसिस झाले, ते पिऊनच मरणार आहे. ते तुम्ही सांगितलं म्हणून दारू सोडली नीट झालं असं होणार आहे का? नाही. ते परत तसंच मरणार. कारण ते अटॅच आहेत, परत ते जन्म घेणार, बेजार होणार.
ज्यावेळेस तुम्हाला सत्याबुद्धी जागृत होते, तुमचा स्वधर्म तू कशासाठी आलास हे कळते तुम्हाला, तुमचे प्रश्न सगळे संपून जातात. तुम्ही स्वधर्म पर जगता आणि सगळ्यांसाठी जगता. मग कशाला राहतंय? मग तुम्ही हा पुनर्भव तेव्हा करू शकता, दॅट इज अ प्रॅक्टिकल नॉलेज. ह्याचं प्रॅक्टिकल तुम्ही करायला पाहिजे, आणि हे केल्यानंतर हे अशा गोष्टी बोलतात. मग अनुभव काय आहे? हो का, हे शक्य आहे का? हो. एक अपुनर्भवाचा एक पेशंट आहे का? वैशाली मॅडम तुम्ही आहात का ग्रुपमध्ये? आमवाताच्या केस आहे, त्या त्यांचा स्वतःचा अपुनर्भवाचा अनुभव सांगतील. येस, इट इज पॉसिबल. येस, इट इज पॉसिबल. येस सर. मी गेली 20 वर्ष आमवाताच्या त्रासाने ग्रस्त आहे आणि प्रचंड डिप्रेशन मध्ये होते. खूप सफरिंग स्टेट पण मी अनुभवल्यात आणि डिप्रेशनच्या स्टेटेस पण मी अनुभवल्यात. आणि आयुर्वेदाची विद्यार्थिनी, आयुर्वेदाची प्रॅक्टिसही करत होते, पण तरीही मी त्याला व्याधीला पूर्णतः काढू शकत नव्हते. बऱ्याच चांगल्या चांगल्या वैद्यांकडे सुद्धा मी औषधं सुद्धा घेतली, परंतु सरांचे सेशन्स घेतलेत. त्यानंतर कशा पद्धतीने हा व्याधी आपल्याला होतो किंवा काय आपल्यामध्ये म्हणजे आपण कुठल्या, जसं आता सर सत्व सांगत होते ना, तर हे सगळे वन बाय वन त्या सगळे नॉलेज घेणं आणि त्या रिसिव्हिंग घेत राहिले. आणि त्यामुळे जसं शुद्ध सत्व म्हणूया त्या पद्धतीने अपुनर्भवाच्या वाटचालीवरती सुद्धा मी तो अनुभव घेते आहे की जरी मी त्या व्याधीमधून पूर्णतः फिजिकली नाही, पूर्णतः स्वतःला, कारण मला डिफॉर्मिटी आलेली आहे, सो त्यातून मी अजून मुक्त नाही झालेली आहे किंवा मी नाही होऊ शकत हे मला माहिती आहे. पण ती सफरिंग मला आता राहिलेली नाहीये किंवा मी ह्यातून मुक्त होऊ शकत नाही आहे किंवा असं रिग्रेट नाहीये की मी आयुर्वेदाची विद्यार्थी असून सुद्धा मला हे का नाही काढता आलं किंवा मला कोणीच का नाही भेटलं. हे सगळं होतं पूर्वी मला, परंतु आता ही स्टेट काही आहे आणि खूप आनंदाने आयुष्य जगतेय. आणि फिजिकली पेन राहतो, असं नाही की मला फिजिकली पेन नाही राहत. त्यावेळेला थोडा त्रास होतो, परंतु तिथे अटॅचमेंट नाहीये ते डिसीजची सुद्धा, की हा मलाच का झालाय किंवा मलाच का होतोय किंवा मीच का अशी, म्हणजे असं मी कुठलं पाप केलं, असं सगळं जे काही पूर्वीची स्थिती होती हे सगळं आता काही राहिलेलं नाहीये आणि सोपं झालंय जगणं. आणि पुढचं म्हणजे आता ह्या कदाचित मी जे बोलेल पुढचं ते कदाचित कोणाला पटेल नाही पटेल मला माहित नाहीये, परंतु एक व्याधी होण्याचं कारण सुद्धा त्या पद्धतीच्या मेडिटेशनच्या स्टेजेस मध्ये सरांच्या सोबत जाऊन आम्हाला कळालं की का बरं आपल्याला हा व्याधी झालाय, काय कारण असू शकतं. फक्त फिजिकली आपले हेतूच आहेत का, किंवा मानसिक काय हेतू असू शकतात, किंवा पूर्वजन्माचे सुद्धा काय हेतू आहेत, या सगळ्या गोष्टींचा उलगडा झालेला आहे. त्यामुळे कुठल्याच प्रकारचं सफरिंग ही राहिलेली नाही. आणि हा पण कॉन्फिडन्स आलेला आहे सगळ्या ह्या सेशन्सद्वारे किंवा सरांची जे काही प्रत्येकाला गायडन्स मिळाले त्यामुळे सुद्धा स्टेट अनुभवता येते आहे की जेही काही कारणं होती, जी काही हेतू होते, ते सगळ्यामुळे जी काही दोष, म्हणजे जी काही माझी आज कंडिशन आहे फिजिकली, तर ती ह्याच जन्मात ती कम्प्लीट व्हावी हा सुद्धा प्रयत्न आहे. किंवा आता पुढे याला नाही घेऊन जायचं आहे किंवा ह्या पद्धतीचं पुढे काहीच न्यायचं नाही. काही शिल्लक, म्हणजे सपोज जर का मला असं वाटत आहे की मी आज अनुभव अनुभवतेय, पण तरीही जर का काही शिल्लक असेल तर तेही आणखीही मी स्वीकारण्याची माझी तयारी आहे की व्हॉट एव्हर काही शिल्लक राहिलं असेल, सो आय एम रेडी फॉर दॅट. आता इथे तो लक्षात घ्या कॉन्फिडन्स. अपुनर्भव. आता इथे लक्षात घ्या व्हॉट इज अपुनर्भव. रजस्तम अभावात रजतम कमी झालंय, सत्व वाढतच चाललंय, शुद्ध सत्व वाढतंय. बलवत कर्म संशयात आता आहे मी असं केलं, माझं आता कसं होईल, पाप किंवा कर्मबंधनं जे आहेत, बलकर्म संशयात, आता जे काही कर्माच्या बलामुळे ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल सुद्धा आता काही मी असं केल्यावर माझं आता वाटोळ होणार आहे आणि असं झालं, मी हे पाप केलंय आणि त्याच्यामुळे हे झालंय. देर इज नो अटॅचमेंट. कर्मबंधन शिथिल झालेत, बरोबर.
रजतमाचा अभाव होत चाललाय, कंटिन्युअसली सत्व शुद्ध सत्वाकडे जात आहे. थर्ड, वियोगे सर्व संयोगे. लेकरू आहे, नवरा आहे, सगळे नातेवाईक आहेत, सगळ्या संयोगात आहेत. स्वतः अहंकार, बुद्धी, मन हे सगळं अहंकार बघतात, विटनेस स्थितीमध्ये राहतात, सगळं काही आहे आणि बघतायत का रे हो हे सगळं आहे, माझ्यामध्ये अहंकार आहे, माझ्यामध्ये रज आहे, काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, सगळं आहे. बट वियोगे सर्व संयोगे, that is a state of witness consciousness, that is enlightened state of witness consciousness, that is a साक्षी भावा. ह्याच्यासाठी यांना प्रॅक्टिस करावं लागत नाही. दिस इज अ नॅचरल टू दे. प्रॅक्टिस करताय का त्याच्यासाठी काही? नाही सर. हा, दॅट इज रजस्तमाभावात बलवत कर्म संशयात वियोगे सर्व संयोगे अपुनर्भव उच्यते. ह्या आता कोणताही बीज पुढच्या लेकरां जेनेटिक्समध्ये म्हणा किंवा त्यांचा पुनर्जन्मामध्ये कॅरी होऊ शकत नाही. विचारा त्यांना. देर इज नो डेथ हिअर. आहे का? विचारा. तो पण अनुभव येतो सर. असं वाटतं की कुठल्याही वेळेला जर मृत्यू आला, म्हणजे असं विचार करून म्हणून हे विचार येत नाहीत, अचानक येतात. When you are living in presence, there is a peace, there is a joy, there is a bliss. Who you are? You are Atman. There is no Anadi, no Ananta. You are Brahman, you are Atman. कशाचा अंतन, कशाचा शेवट? सगळे अनात्म आपोआपच बाजूला होत आहेत. दॅट इज अ सक्सेस इज इक्वल टू इंटेंट, हार्डवर्क प्लस ग्रेस. जर तुम्हाला सक्सेस पाहिजे, अपुनर्भव पाहिजे, तर ह्या सगळ्या गोष्टींनी फुलफिल होऊन अपुनर्भवापर्यंत तुम्ही जाऊ शकता. दॅट इज अ अपुनर्भव. आणि ग्रंथाला हा अपुनर्भव पाहिजे, तो फिलॉसॉफिकल नाही. दिस इज अ प्रॅक्टिकल नॉलेज. थेरी पण, प्रॅक्टिकल पण आणि एक्सपिरियन्स पण. थोडक्यात वैशाली मॅडम म्हणजे लाईव्ह डेमो आहे. ते काय आम्ही ठरवलेला डेमो नाही आहे. ओके. हां मॅडम, मग तुम्ही असं असं बोला. हां मी असं असं सांगतो. ओके. दॅट इज अपुनर्भव. म्हणजे खोटं आश्वासन, खोटं काहीतरी सांगायचं नाही रे, असं असतंच बरं, हे काहीतरी कर्मामुळे झालं असतं नाही. कशाला? लिव्ह इन अ प्रेझेन्स. आणि प्रेझेन्स शिवाय काही नाही. आणि ज्या वेळेस तुम्ही टोटली प्रेझेन्स मध्ये राहता, नो नीड टू तुम्हाला काही मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, असं करायचंय, अमकड नाही. यू आर होल आणि यू आर नथिंग. तुम्ही त्यावेळेस परिपूर्णपणा आहात आणि शून्यपण आहात. दीज आर हायेस्ट स्टेट्स. तुम्ही देहबंधनात नाही, मनोबंधनात नाही, कर्मबंधनात नाही, वासनेत नाही, अहंकारात नाही. व्हॉट इज देट? यू आर निर्विकारा. म्हणजे शरीरात राहून तुम्ही निर्विकार राहू शकता. बिकॉज सफरिंग इज अनरियल, पेन इज अ रियल ओनली. आलं लक्षात? अपुनर्भव म्हणजे हा. आणि हा शक्य आहे का? यस, दिस इज पॉसिबल. आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून तो पॉसिबल होतो. वी आर ओपनिंग द डोर ऑफ एनलायटनमेंट थ्रू आयुर्वेदा. ते अमृत कसं आहे, कसं मरमायचं आणि कसं प्यायचं, यस, ठोकून आम्ही ते पाजू. पण त्या पद्धतीने चालायला तयार पाहिजे. फोकस ऑन युअर सेल्फ. अपुनर्भव फर्स्ट. ठीक आहे, मला कोणत्या गुरुकडे जायचं नाही, कोणाचा आशीर्वाद घ्यायचा नाही, मग मी कसं होईल? अरे हो, आयुर्वेदात नॉलेज आहे ना. आयुर्वेद अप्लाय कर, जग बघ होते की नाही. नाही ते त्यांचे फॉलोअर आहेत, मग ते काहीतरी सांगतात, मग त्यांचं सांगत काय नाही. नथिंग. दिस इज माय पर्सनल लाईफ. ते माझं माझ्यावर सोडा. आयुर्वेदात हे प्रिन्सिपल्स आहेत, आयुर्वेदाचे हे सिद्धांत आहेत, आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून ह्या गोष्टीपर्यंत तुम्ही पोहोचू शकता का? हो, बिकॉज आयु इट सेल्फ इज अ कंटिन्युअस.
आयुर्वेद स्वतः सुद्धा अनंत आहे, अनादि आहे, अपौरुषीय आहे, शाश्वत आहे. पण ते अमृत आहे ते तुम्ही छाती टुकून सांगा ना. आयुर्वेद अमृत आहे तर तुम्ही म्हणा ना, हो मी प्राशन केलंय आणि आता मी अजरामर झालोय. आहे का कुणी? मी तो गर्व म्हणून नाही, परंतु तुम्ही ते सांगता, म्हणता ना तुम्ही, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. सांगा हो वैद्यांनी. निदान मग ते अमृत कसं बनवायचं ते तरी सांगा, आणि अमृत कसं प्यायचं ते तरी सांगा मग. नाहीतर आयुर्वेदाला सोडून द्या. उगाचच आयुर्वेदाचा मोठेपणा गाजवत बसण्यात अर्थ नाही ना. खरा ग्रेटनेस, हायेस्ट स्टेट काय आहे, आयुर्वेद तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जातो. आणि आयुर्वेद खराच अमृत आहे. नॉट ओनली फिलॉसॉफिकल, दिस इज प्रॅक्टिकल अँड मोर प्रोफेशनल सुद्धा. त्याच्याशिवाय तुम्ही व्यवहार सुद्धा करू शकत नाही. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही करत असाल, तुम्ही प्रज्ञापराध करत आहात. Because you are unawakened people. You are unawakened Vaidyas. Only degree holder Vaidyas. BMS degree. आयुर्वेद काही डिग्री पुरता मर्यादित नाहीये. Receive the knowledge from that state, Brahmam Smrutva. त्या स्थितीपर्यंत पोहोचू शकतो. Yes, it is possible. Now, welcome your questions. मला वाटते आता माझं जास्त सांगणं बरोबर नाही, किंवा वाटत असेल तर सांगू शकतो, पण काय काय बोलणार. मला एकदा चेहरे तर बघू द्या सगळ्यांचे. कोणाला काय प्रश्न असतील तर विचारू शकतो. प्लीज क्रॉस करू शकता. वेलकम. काही केसेस असतील तुमच्या तर त्यात कसं बघायचं, काय करायचं ते पण विचारू शकता. किंवा तुमच्या स्वतःबद्दल पण विचारू शकता. तुमचं विचारणं झाल्यानंतर एक धात्वात्मक शरीर किंवा चेतना धातू शरीर कसं असतं, आणि त्या एक धात्वात्मक शरीराच्या स्थितीवर जाऊन तुमच्या चैतन्य स्तरावरती काम करून तुम्हाला तो अपुनर्भवाची हलकीशी झलक प्रदान होण्यासाठी आपण मेडिटेट करूया काही मिनिटासाठी. तयार आहात? आफ्टर क्वेश्चन लिसनिंग. म्हणजे तुम्हाला अपुनर्भव काय आहे कळलंही पाहिजे. एक्सपिरियन्स, थेअरी, प्रॅक्टिकल अँड एक्सपिरियन्स आपण तसंच शिकतो ना. कळलं की नाही कळलं मला काही कळेना. कळू शकतं, पण तुम्ही बोललात तर ते उत्तम. कळलं, तुम्ही पुढचं ध्यानाचं सेशन घेऊ शकता. ओके, चालेल. क्लोज युअर आईज. डोळे बंद करू शकता. श्वासावरती काही सेकंदासाठी ध्यान करा.
तुम्हाला ज्या पद्धतीने करायचंय किंवा तुम्ही काही ऑलरेडी फॉलो करत असाल त्या पद्धतीने, आणि सगळं काही सोडून द्या डोक्यातलं, रिकामं बसा. इफ यू आर एम्प्टी, तुम्ही छान पद्धतीने रिसीव्ह करू शकाल. परसेप्शन्सला बाजूला ठेवा, प्रिव्हियस नॉलेज बाजूला ठेवा. अनेक जन्म संप्राप्त कर्म बंधन विदाहिने आत्मज्ञानाग्निदानेन तस्मै श्री गुरवे नमः. Experience and feel my energy body is in front of you. With closed eyes, feel the sensations. And pray to divine or do the mystical surgery for receiving a Punarbhava. One incision from top to bottom, from the middle of your body. Feel that incision and a golden light which is a divine itself is filled with your Sahasrara. According to your mind, the body state and level of consciousness, that golden fluid is filled with your consciousness. Some needling,
automatic vibrations, spanda, that golden fluid works like a medicine to give you a complete health, physical, mental, social, and spiritual. समदोष समाग्निश्च समधातुमलक्रिया प्रसन्नात्मा मनेन्द्रिय स्वास्थ्य इति अभिधीयते. This complete health, that swasthya, which is ultimate purpose of Ayurveda, the seed of that prayojana, and the experience of that completeness and invoke the divine into your heart. And pray to the blessings of Apunarbhava. Experience and feel. There is no single thought or moment of fear is not available in you. There is a complete freedom from fear. No biological fear, no psychological fear, not a single existential fear. There is a completeness, that is a bliss and peace, calmness, only divine energies of that eternal consciousness. You are consciousness. There is only one body. And that consciousness filled with that oneness. Which is a higher state of an enlightenment. When you are ready, express your gratitude to the divine.
and slowly open your eyes. If you want to share your experience, newly peoples, newly Vaidyas, welcome for your comments and your experiences, whatever it may be. Thank you very much. Okay. Your questions, answers are welcome. Comments also welcome. Debate also welcome. काही कॉन्ट्रोवर्सीज असतील त्या सुद्धा वेलकम. चॅट बॉक्स मध्ये काही प्रश्न असतील तर विचारू शकता किंवा कोणाला विचारायचे असतील तेही विचारू शकता. थँक्यू. सर खूप शांत वाटतंय आणि जेव्हापासून आम्ही जुळलोय तेव्हापासून म्हणजे आतापर्यंतच्या जीवनात जो आनंद नव्हता, म्हणजे सगळं असल्यावर जो अनुभवता येत नव्हता आनंद असलेला, तो अनुभवता आला. त्याबद्दल खूप धन्यवाद. थँक्यू सर. नवीन लोक सांगू शकतात. या दृष्टीने नक्की प्रयत्न करू सर. थँक्यू, धन्यवाद. आपण प्रयत्न करून काही होत नाही, अचीव नाही करू शकत. हे रिसीव्ह केलं पाहिजे. आपण रिसिव्हिंग मोड मध्ये तेव्हाच राहू ज्यावेळेस आपण एका बीइंग मोड मध्ये राहू, नॉट इन अ बिकमिंग मोड. बिकॉज अवर नॅचरल स्टेट इज एन एनलाइटन स्टेट. आपली नॅचरल स्थिती जी आहे ही एनलाइटनमेंट आहे. मॅडम मी एक सांगू शकते की ज्यावेळेस म्हणजे मेडिटेशन काय असतं, म्हणजे मी रेकी मास्टर होती पण मेडिटेशन काय असतं हेच नव्हतं समजलं. मेडिटेशन कसं लागतं हे नव्हतं समजलं. सरांच्या एका दीक्षेनंतर, म्हणजे आम्ही एकाच कॉलेजच्या आहेत सर मॅडम आणि मी, सिनियर आहेत माझ्या, ज्युनियर आहेत. पण सरांच्या एका दीक्षेनंतर मला जे मेडिटेशन झालं किंवा त्याच्यानंतर जो मार्ग मिळाला किंवा जी शांती अनुभव झाला आणि जे अनाहत ध्वनी म्हणू शकतो आपण ते सुद्धा ऐकायला आले, हे कधी शक्य नव्हतं माझ्यासाठी. म्हणजे मी एक फार आपण मटेरियलिस्टिक म्हणतो ना तशा वे मध्ये होते. पण जे अध्यात्म काय आहे जे अजून समजलं नाहीये, पण जो अनुभव घेतोय ना आतमधली शांती किंवा आनंद किंवा जे काही आहे तेच मिसिंग होतं ना. म्हणजे प्रॅक्टिस मध्ये म्हणा की आपल्या स्वतःमध्ये म्हणा, तर ते सगळं बोला बोला. खूप सुंदर आहे. म्हणजे जो आमचा प्रवास आहे खूप छान आहे. म्हणजे मी आधी काही शिकले असेल, बाकी आयुर्वेद खूप हे कर ते कर, ते शिक हे शिक, पण हे शिकल्यावर पूर्णत्व वाटतं की काहीतरी खरंच आपण आयुर्वेद काहीतरी कळायला लागलाय 1%. म्हणजे म्हणतो ना ध्यान हे लागावं लागतं, ध्यान ही करायची गोष्ट नसते. हा, आणि ते ग्रेसनी लवकर होतं. दीक्षा म्हणजे इथे असा वेगळा बेनिफिट अर्थ नका घेऊ. दिस इज ओनली ट्रान्सफर ऑफ एनर्जी, डिवाइन एनर्जी. जे एक उच्च आहे ती आपोआप ट्रान्सफर होत असते. ती खूप काही अशी वेगळी दीक्षा, नॉट अ गुरु, मी गुरु म्हणून नाही. ओके, तुमच्यापैकीच एक आहे, तुमच्यातलाच आहे, आयुर्वेदाचीच डिग्री घेतली आहे, पळसाला पानं 3 असतात हे पूर्णपणे अनुभवतोय. पण माझा जो काही स्वधर्म आहे ज्याच्यासाठी इथे आलोय, तो वे दॅट इज एनलायटनमेंट थ्रू आयुर्वेदा, तो तुमच्यासाठी ओपन केल्या जातोय. तो डिवाइन ग्रेसनीच होतोय.
Now doors are open. Enlightenment through Ayurveda. This is my Swadharma. And for this, I will be here on a planet. कुणाला ते काय म्हणता येईल त्याला, सेल्फ क्लेम्ड किंवा प्रो क्लेम्ड म्हणतात, म्हणू शकतात. बिकॉज आय एम, हे फक्त 1-2 वर्षाचं किंवा एखाद्या महिन्याचं 15 दिवसाच्या मेडिटेशनचं नाही, अक्षरशः पूर्ण तप होऊन गेलाय. त्या तपानंतरचे ऑब्झर्वेशन्स मी तुमच्या पुढे ठेवतोय. मोर दॅन तप, मोर दॅन 12 इयर्स. 12 वर्षाचा आपण तप म्हणतो आणि 14 वर्षाचा वनवास जो आपल्याला रामाने, प्रभू रामचंद्राने केला. ह्या सगळ्या गोष्टींमधून मी बघितलंय, आयुर्वेद वैद्य म्हणून जगलोय आणि त्यानंतर हे सगळ्यांपुढे आणतोय. ओके. तुम्हाला काही प्रश्न आहेत का? प्रश्न असतील तर विचारा. 5 वाजत आलेत. हँड रेज आहे कोणाचा तरी? वैशाली मॅडम, तुमचा हँड रेज आहे. तुम्हाला काही विचारायचं आहे का? का चुकून झालंय? हॅलो वैशाली मॅडम, कोणाला काही प्रश्न नाही आहेत बहुतेक. ओके. मी अगोदर सर्वांचे आभार मानतो. कुणाला काही दुखवलं असेल, कुणाला कळलं नसेल, विचारू शकता. कुणाला प्रश्न असतील परत पण विचारू शकता. मला ऐकून घेतलात, मला झेललात, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार. थँक्यू व्हेरी मच. नमस्ते. धन्यवाद सर. आज आपण पुनर्भव काय आणि ते कशासाठी आवश्यक ह्याच्याविषयी खूप छान माहिती दिली. आणि कसं शुद्ध सत्व काय आहे, सत्याबुद्धी काय असते आणि कर्मबंधनाने कसं हे करू शकतो, कर्मबंधनाने आपण कसं अडकलेलं आहे, तर त्याच्यापासून आपण कसं रजतमगुणाचा ऱ्हास करून सत्वबुद्धी कशी वाढवावी याच्यासाठीच तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलंय. तर आणि शुद्ध सत्व झाल्यावर सत्याबुद्धी म्हणजे वाढते आणि ते झाल्यानंतर आपल्याला येणारा काळ हा हेल्दी मन, स्वास्थ्य आणि स्वास्थ्य देणारा होतो. आणि त्याच्यातूनच आपण स्वतः पुनर्भव अनुभवलं तरच आपण रुग्णांना पुनर्भव देऊ शकतो. ह्याविषयीचं तुम्ही ज्ञान दिलं, तर आम्ही त्याच्यातून निश्चितच प्रयत्न करू असं हे करतो. आणि काही अडचण असली तर नक्कीच तुम्हाला परत आम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद सर. उपस्थित वैद्यवर्गांचेही धन्यवाद, कार्यकारिणीतले उपस्थित वैद्यांचं धन्यवाद, आणि कोणी विद्यार्थी वर्ग जॉईन झाले असतील तर त्यांचेही धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद अनुपमा मॅडम. मेसेज आहे काहीतरी. कोणी आहे का ग्रुपमध्ये? पण ते आहे गेले ते. मेसेज केलाय कोणी? Please teach this skill to Ayurveda student to learn true Ayurveda's objective. प्रीती सावंत म्हणून मॅडम. प्रीती सावंत म्हणून मॅडम आहेत. मॅडम तुम्ही आहात ना, तुम्ही बोलू शकता मॅडम. त्यांनी सांगितलं हे नॉलेज तुम्ही मुलांपर्यंत द्या, जे आयुर्वेदिक मुलं आहेत, स्टुडंट आहेत, त्यांना द्या की जेणेकरून ते त्यांच्या याच्यात आत्मसात करू शकतील, असं त्यांचं आपल्याला देणारा तयार आहे, रिसिव्ह करणारे फक्त तयार पाहिजे. चालेल सर. 5 वाजले, आपण थांबूया. सगळ्यांचे धन्यवाद. धन्यवाद सर. पुन्हा एकदा अनुपमा मॅम धन्यवाद. वैद्य मुकेश भांबरे सर धन्यवाद. सरांचे पुन्हा एकदा धन्यवाद म्हणून आपण कार्यक्रमाची सांगता करूया. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सर.